नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. उंबरठा आणि ती या पुस्तकातलं एक खूप महत्वाचं प्रकरण आज आपण समजून घेणार आहोत. हे प्रकरण म्हणजे प्रत्येक नोकरी करणाऱ्या आईच्या मनातला तो संघर्ष, तो अपराधीपणाचा भाव त्या गिल्टवर थेट भाष्य करतं. चला, स्वराच्या या भावनिक प्रवासात आपण तिच्या सोबत जाऊया आणि तिच्या मनातील हे द्वंद्व समजून घेऊया. बघा, हा एकच प्रश्न हा एकच प्रश्न स्वराच्या मनात काय चाललंय हे सगळं सांगून जातो. आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त तिचा नाहीये. करिअर आणि आईपण या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणाऱ्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच. याच प्रश्नामुळे ही कथा अगदी आपल्या जवळची वाटते. तर तिच्या या प्रवासाचा पहिला टप्पा आहे आईपणाचं द्वंद्व, म्हणजे करिअर विरुद्ध मातृत्व. स्वराच्या मनात एक खूप मोठं युद्ध सुरू झालंय. एका बाजूला आहे आई म्हणून तिची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला आहे तिची स्वतःची स्वप्न, तिची ओळख जपण्याची गरज. परिस्थिती एकदम साधी सरळ आहे. 6 महिन्यांच्या छोट्या बाळाला पाळण्याघरात सोडून ऑफिसला जायचंय. पण हा दिवस स्वरासाठी साधा नाहीये. तो तिच्या आयुष्यातल्या एका मोठ्या परीक्षेचा दिवस आहे. तिच्या मनात प्रचंड भीती आहे, चिंता आहे की सगळं नीट होईल ना. आता तिच्या मनात तर हे सगळं चाललंच आहे, पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा बाहेरच्या जगाचा आवाज त्यात भर घालतो. स्वराच्या या निर्णयाकडे समाज कसा पाहतो हे बघणं खूप महत्वाचं आहे, कारण हाच आवाज तिच्या मनातल्या त्या अपराधीपणाच्या भावनेला आणखी वाढवतो. म्हणजे बघा, तिने काहीतरी चूक केली असं नाही, तर ती चक्क एक गुन्हा करतीये असं तिच्या शेजाऱ्यांच्या नजरेत होतं. समाजानं आईपणाची जी एक चौकट आखून दिलीये त्यात ती बसत नव्हती आणि त्यामुळेच तिला असं जज केलं जात होतं, जणू काही तिची स्वप्न तिच्या मातृत्वापेक्षा मोठी आहेत. आणि मग हे शब्द एखाद्या बाणासारखे थेट काळजाला लागतात. या एकाच वाक्यात समाजाचा दृष्टिकोन, त्यांचे पूर्वग्रह आणि त्यांची टीका सगळं काही एकत्र आलंय. हे शब्द ऐकल्यावर तिचा स्वतःवरचा विश्वास कुठेतरी डळमळायला लागतो. आणि ही फक्त स्वराची गोष्ट नाहीये, हे आपल्या आजूबाजूला आजही घडतं. पण या सगळ्या टीकेच्या आणि नकारात्मकतेच्या वादळात स्वरा एकटी नव्हती. तिच्या आयुष्यात असे 2 लोक होते जे तिच्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच तिला या कठीण दिवसाला सामोरं जाण्याची ताकद दिली. चला बघूया कोण होते हे 2 आधारस्तंभ. तर इथे बघा, 2 आवाज अगदी समोरासमोर आहेत. एकीकडे आहे समाजाचा टोमणा, जो तिला गुन्हेगार ठरवतोय, आणि दुसरीकडे आहे तिचा नवरा राज, जो तिला आठवण करून देतोय. लोकांचं कामच आहे बोलणं, तू स्वतःवर विश्वास ठेव. तो तिला सांगतोय की कोणत्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं. राजचा आधार खूप महत्वाचा होता. तो तिला त्या क्षणी धीर देत होता. पण खरा, खोलवर परिणाम करणारा आधार आला तो तिच्या आईकडून, ललिताकडून, एका पत्रामधून. आणि ह्याच पत्राने तिच्या संपूर्ण संघर्षाची दिशाच बदलून टाकली. आणि इथून सगळं चित्रच पालटतं. तो जो अपराधीपणाचा भाव होता, तो गिल्ट होता, तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्याची जागा एक नवी, एक सशक्त ओळख घेते. तिच्या आईच्या पत्राने ही जादू केली. काय जबरदस्त वाक्य आहे नाही का? म्हणजे आत्तापर्यंत तिला जे वाटत होतं की तिच्या करिअरमुळे मुलीचं नुकसान होतंय, त्या विचारालाच इथे थेट छेद दिलाय. ललिता तिला सांगतीये की तुझी स्वप्न ही अडथळा नाहीयेत, उलट तीच तुझ्या मुलीला भविष्यात खंबीर बनवतील. आणि हे आहे या कथेचं शिखर. अपराधी आई ते प्रेरणादायी रोल मॉडेल. हा प्रवास या एका वाक्याने पूर्ण झाला. इथे स्वराच्या यशाकडे फक्त तिचं वैयक्तिक यश म्हणून पाहिलं जात नाहीये, तर तिच्या मुलीसाठी एक आदर्श, एक प्रेरणा म्हणून पाहिलं जातंय. तर या सगळ्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? महत्वाचा मुद्दा हाच आहे की जेव्हा एक आई स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करते, तेव्हा ती आपल्या मुलाकडून काही हिरावून घेत नाहीये. उलट ती त्यांना एक खंबीर, कणखर व्यक्ती कशी बनायचं याचं एक जिवंत उदाहरण घालून देत असते. तिचं यश ही तिच्या मुलांच्या भविष्यासाठी एक गुंतवणूक असते. स्वराची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. चांगली आई म्हणजे काय? समाजाने ठरवून दिलेल्या या व्याख्येत अडकून आपल्या करिअरमध्ये कधी अडथळा आल्यासारखं वाटलं आहे का? यावर विचार नक्की करा, कारण स्वराची ही लढाई आजही अनेक जणींच्या मनात सुरू आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.